मित्रांनो, मॅथ दीदी या मराठी मॅथ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या चॅनलवर आम्ही स्टेट बोर्ड 5th to 10th स्टँडर्ड मॅथ, मराठी आणि सेमी इंग्लिश अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या आणि समजेल अशा भाषेत शिकवतो. आम्ही सध्या 5th स्टँडर्ड मॅथ सेमी इंग्लिश स्टार्ट केले आहे. लास्ट लेक्चरमध्ये मी सेकंड चॅप्टर नंबर वर्क याचा प्रॉब्लेम सेट 3 सॉल्व केला होता. तर या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 4 सॉल्व करणार आहोत. तर आहे प्रॉब्लेम सेट 4. याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स आहेत. हा ॲज इट इज प्रॉब्लेम सेट 3 सारखाच आहे की इथं काही नंबर्स दिले आहेत जे डिजिटमध्ये आहेत आणि त्याचं कन्व्हर्जन आपल्याला वर्ड्समध्ये करायचं आहे. फक्त प्रॉब्लेम सेट 3मध्ये काय डिफरन्स होता की तिथे आपण 6 डिजिट नंबरचं कन्व्हर्जन वर्ड्समध्ये केलं होतं. तर प्रॉब्लेम सेट 4मध्ये आपण 7 डिजिट नंबर्स बघणार आहोत. तर आपण आता 1 बाय 1 एक क्वेश्चन सॉल्व करूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. वर्ड्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपण 1 बाय 1 बघूया. तर फर्स्ट नंबर काय आहे? 25,79,899. ओके. 25,79,000 79,000 899. सेकंड आहे 30,70,506. 30,70,000 506. नेक्स्ट आहे थर्ड 45,71,504. 45 स्पेलिंग मिस्टेक करायची नाही, त्याच्यामध्ये मार्क्स जायची जास्त शक्यता असते. 45,71,000 504. नेक्स्ट आहे 4 21,09,000. 21,09,000. ओके, जस्ट अ मिनिट. 4 झालेत आपले. आता आपण फिफ्थ काय आहे? 43,07,854. 43,07,800 and 54. नेक्स्ट आहे 650 लाख. लाखवर किती झिरो असतात?
5, सो 50 लाख. ओके. नेक्स्ट आहे 7, 60 lakh and 10. नेक्स्ट आहे 70 लाख 100. 70 lakh and 100. 80 लाख 1000. 80 lakh and 1000. 90 लाख 10,000. 90 lakh and 10,000. नेक्स्ट आहे 11. इट्स 91 लाख 91 लाख. 91 लाख. आणि लास्ट आहे नंबर 12 जे आहे 99 लाख 99,999. 99 lakh 99,000. 900 and 99. ओके. फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झाला आहे. सेकंड क्वेश्चन आहे गिवन बिलो आर द डिपॉझिट्स मेड इन द वुमन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ऑफ द सम डिस्ट्रिक्ट. रीड दोज फिगर्स. ओके. तर इथं काही डिस्ट्रिक्टचे नावं दिले आहेत जसे की पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर हे काही जिल्हे आहेत. छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, सिंधुदुर्ग. इथे काही वुमन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहेत आणि त्यांना काही पैसे डिपॉझिट केलेले आहेत, त्यांच्या व्हॅल्यू दिल्या आहेत. म्हणजे जसं पुण्याच्या सोसायटीमध्ये 94 लाख 29,408 रुपये दिले, नाशिकला 61 लाख 7,187 रुपये दिले. ही आपल्याला रीड करायचे आहेत. तर मी तुम्हाला ते वर्ड्समध्येच लिहून दाखवते म्हणजे तुम्हाला कोणत्याही क्वेश्चनमध्ये काही डाऊट नसणार आहे. ओके. तर फर्स्ट आहे मी आधी डिस्ट्रिक्टचे नावं लिहिते. पुणे. ओके. किती आहे 94 लाख 29,408. कसं लिहिणार 94 lakh 29,400 and 8. पुढचं आहे नाशिक. तिथे किती बरं किती पैसे डिपॉझिट केले आहेत तिथं
61,07,187, 61,07,000, 100 and 87. नेक्स्ट आहे नागपूर. नागपूरला किती पैसे डिपॉझिट केलेत? 46,53,570. 40 डबल इथे 46 लाख 53,570. ओके, चल घेऊया. जस्ट वेट फॉर 1 मिनिट. तर नागपूर झालं आहे. तर पुढचं आहे अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये किती पैसे डिपॉझिट केले आहेत? 45,43,159. 45 लाख 43,000 159. नेक्स्ट छत्रपती संभाजीनगर. हे मी जरा शॉर्टमध्ये लिहिते, त्याच्याकडे जागेचा, पण तुम्ही कंप्लीट छत्रपती संभाजीनगर लिहायचं आहे. तर तिथे आहे 37,01,282 रुपये. 37,01,000 282. नेक्स्ट आहे यवतमाळ. यवतमाळला किती रुपये? 27,72,348. 27 लाख 72,000 348. आणि लास्ट आहे सिंधुदुर्ग. किती? 58,49,000
652 58 लाख 49,000 600 and 51. ओके, तर आपण प्रॉब्लेम सेट 4 कंप्लीट सॉल्व केला आहे. तुम्ही याची व्यवस्थित प्रॅक्टिस करू शकतात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 5 घेणार आहे, तो सुद्धा सेकंड चॅप्टरचाच आहे, नंबर वर्क. तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबतही शेअर करा. आणि तुम्हाला आज जे प्रॉब्लेम सेट 4 झाला त्याच्यापैकी क्वेश्चन्स किंवा त्याच्याशी रिलेटेड, त्याच टॉपिकशी रिलेटेड एखादा दुसरा क्वेश्चन, त्यांच्यामध्ये काही इश्यू असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी पुढच्या लेक्चरमध्ये नक्की तो प्रॉब्लेम सॉल्व करेल.